बारामती शहरात आज मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी केली। या अपघातामागे केवळ अपघात आहे की घातपात याबाबत विविध स्तरांवर संशय व्यक्त केला जात असल्यानं बारामतीकरांना एकत्रितपणे भूमिका मांडता आली। या पार्श्वभूमीवर बारामतीतील नागरिकांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। यासाठी बारामतीतील प्रशासकीय भवन परिसरात मोठी गर्दी झाली होती। विविध सामाजिक संस्था, स्थानिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता। महिलांनीही या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी करत आपला सक्रिय सहभाग नोंदवला। सभेदरम्यान काही नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की अशा प्रकारच्या घटनेमुळे जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून शासनाने तातडीने योग्य ती पावलं उचलावी। प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी अशी सर्वांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या मागणीमुळे बारामतीत राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसात शासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आज या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही किंवा त्या संबंधित माहिती सर्वसामान्य लोकांसमोर येत नाहीये, म्हणून त्याच्या मागणीसाठी बारामतीकर या ठिकाणी एकवटलेले आहेत। अनेक शंका उपस्थित केल्या जातात, सर्वसामान्य लोकांमध्ये देखील शंका आहेत, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही ठोस असं कारण समोर येत नसल्यामुळं त्याच्यामुळे हा असा विषय मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। वास्तविक पाहता मागच्या 28 जानेवारी रोजी जी आपल्या महाराष्ट्रावरती सगळ्यात मोठी शोककळा पसरली ती आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। ही बातमी ज्यावेळेस आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पाहिली त्यावेळेस आमचा विश्वास बसत नव्हता की दादा इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील आणि खरोखर खूप मोठी महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती भरून न निघण्यासारखे आहे। आणि आपण जर मागच्या काही दिवसापासून पाहिलं तर रोहित दादांनी खूप चांगल्या पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीचा घटनाक्रम हा व्यवस्थित समजून सांगितलेला आहे आणि हा घातपात नसून हा अपघात नसून हा घातपात झालेला आहे आणि दादांचा जो हा घात केलेला आहे याची सखोल चौकशी ही सरकारने केली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही सर्व महिला या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। आज समस्त बारामतीकरांनी दादा बाबतीत जो अपघात घडला त्याची सखोल चौकशी होण्याची आज मागणी पंतप्रधान केलेली। वास्तविक ही मागणी रोहित दादा अनेक दिवसापासून उचलून धरत आहेत, जयदादांनी तो मांडणी केलेली आहे। तसेच वहिनी पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती आणि काल मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला की सीबीआय चौकशी ही केलीच जाईल। त्यामुळं पुढे तर त्याला घातपात झाल्याची शक्यता आहे, त्याला कुठल्याही चौकशीला वेग येण्याची गरज आहे आणि आज ती तशाच पद्धतीने समस्त बारामतीकरांनी मागणी केलेली आहे। आदरणीय दादा जे अचानक जाण्यामुळे किंवा ज्या आता घटनाक्रम गरज गेलेले आहेत त्याचे ते म्हणजे कड्या जुळत गेल्या तर हा घातपात झाला आहे अशी सर्वसामान्य शंका आहे, त्याला कुठं एक दुजोरा मिळत आहे। आज बॅकबॉट त्या बाबतीत जे जळलाय म्हणून जे आता डिक्लेअर केलेलं आहे, पण परंतु तज्ञांनी जे आत्ताच्या तज्ञांची मतं ऐकण्यात आली की त्यामध्ये की ब्लॅक बॉक्स हा ठराविक डिग्रीला जळू शकतो वगैरे आणि तसं बघितलं तर त्या फ्युएलचं ह्याचं बघितलं तेवढा मोठा स्फोट तो ब्लॅक बॉक्स जळेल असं झालं नाही आणि तज्ञांचं असंही मत आलं की तो विमानाच्या मागच्या बाजूला म्हणजे शिफ्टीच्या बाजूला तो बॅक बॉक्स असतो आणि तो बॅक बॉक्स जळेल कसं काय, मग अशा शंका अनेक उपस्थित होतात। परत आमच्या मित्र आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज मागणी केली होती आणि ती काय मागणी सीसीटीव्ही फुटेज देण्याचे त्यांनी जे नाकारले आहे, मग ह्यामुळे शंकेला आणखी भाव मिळत गेला आहे। त्यामुळे समस्त बारामतीकरांचं मत आहे की कुठे ना कुठेतरी ह्या अपघाताला ची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे आणि काही जे काही सत्य आहे ते आज जगासमोर यायला पाहिजे। आज दादांना जाऊन 1 महिना होत आला तरी प्रशासक सगळं झोपलेलं आहे आणि जे काही ज्यांनी काय कटकारस्थान केलेलं आहे तर ते उघड करण्यासाठी त्यांनी उशीर लावू नये आणि बारामतीची जनतेला
रस्त्यावर यायची येळ येऊन देणे. कारण आज दादा ज्यावेळेस बारामतीला येणार होते संध्याकाळी 8:15 वाजता त्यांनी ठरवलं की आपल्याला बारामतीला विमानाने जायचं आणि विमान तर संध्याकाळी 7 वाजताच बुक करून ठेवलं होतं परस्पऱ्या. ही जे कटकार असताना त्यांनी रचलेलं आहे ह्याचा कुठतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि आज आमचे बारामती महाराष्ट्राचा खरा दैवत असणारा विठ्ठल म्हणून मानले जाणारा अजितदादा साहेब आहेत. ते आज आमच्या जिव्हाळ्यापासून दूर नेणाऱ्या माणसाला सुट्टी दिलीच नाही पाहिजे आणि तो माणूस रस्त्यावर आणल्यानंतर आम्ही त्यांना सोडू शकत नाही. एवढंच माझी दादांची कळकळीची दादांना माहिती देण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण लवकर तपास ओपन करावा. आज 1 महिना होऊन देखील आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा जो म्हणला जातोय की अपघाती मृत्यू, परंतु आमच्या सर्व बारामतीकरांच्या मनामध्ये एक शंका आहे की हा अपघाती नसून हा घातपात आहे. कारण रोज एक नवीन कारण आपल्या सर्वांसमोर येत आहे. एक नाही तर 10 कारणं देण्यासारखे असून सुद्धा का प्रशासन जागं होत नाही आणि का मनाला दिलासा देणारं उत्तर आम्हाला प्रशासनाकडून मिळालं जात नाही. मी आपल्या निमित्ताने आज आदरणीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाला विनंती करू इच्छितो की जर 28 तारखेपर्यंत आमच्या मनाला पटेल असं योग्य उत्तर, मनाला पटेल म्हणजे योग्य उत्तर जर दिलं गेलं नाही तर येत्या 28 तारखेला तमाम बारामतीकर रस्त्यावरती उतरू आणि आक्रोश मोर्चाचं आम्ही त्या निमित्ताने आयोजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आदरणीय रोहितदादा पवार आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सतत रोज नवीन नवीन प्रश्न मांडत आहेत. ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला दिसत नाही का? आमची या निमित्ताने मागणी की आदरणीय रोहितदादा पवार यांच्या जीवाला देखील धोका आहे आणि त्यांना देखील शासनाने 28 जानेवारी हा बारामती पंचक्रोशीत आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस म्हणून खरं तर आम्हाला सगळ्यांच्या ज्या वेदना आहेत आमच्या मनातल्या त्या 25 दिवस झाले काय आणि महिना झालं काय, वर्ष झालं काय तरीही संपणार नाही. परंतु आज आम्ही तमाम बारामतीकर रस्त्यावरती उतरलेलो आहोत की कुठं नाही कुठं आमच्या नेत्याला न्याय मिळावा. आज जो लाखाशा नाही करोडोंचा पोशिंदा होता आज तो हरपलेला आहे. ज्या आमच्या एका सर्वसामान्य माणसासाठी जो नेता आमचा हक्काचा नेता होता, ज्यांच्याकडे आम्ही आमच्या सगळ्या मागणं पूर्ण करून घ्यायची, आम्ही त्यांच्याकडे हक्कानी जात होतो. आज तोच नेता नाहीये तर त्या नेत्याला न्याय मिळावा नंतर तरी, ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तीव्रपणे आमचे निषेध तर आम्ही व्यक्त करतोच ह्या घटनेचा. परंतु लवकरात लवकर मागणी, घटनाक्रम जर तुम्ही सगळ्यांनी पाहिला तर कशा पद्धतीने ती घटना घडली, सगळ्या गोष्टीमध्ये प्रश्नचिन्ह आहेत. हे प्रश्नचिन्हाची उत्तरं आम्हाला कधी मिळणार आहेत प्रश्नांची, आणि उत्तर मिळत असतानाच आम्ही सर्व बारामतीकर संपूर्ण पवार कुटुंबियांबरोबर सगळेजण आहोत आणि आमच्या नेत्याला जो आमचा खरं तर करोडोचा पोशिंदा आहे आज त्याला न्याय मिळावा आणि अशा पद्धतीने आमचे दादा आमच्यातून निघून जावेत. एवढी सहजासहजी जाण्यासारखी हे व्यक्ती नव्हतं. तर तुम्ही कुठं नाही कुठं तरी निदान आमच्या मनाला तेवढं तरी समाधान द्या की त्या नेत्याला आज या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पदच आहेत. हे सगळ्या घराघरामध्ये या गोष्टी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे या माध्यमातून मी एवढीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर दादांचा हा जो घातपात झालेला आहे याच्याबद्दल कुठं नाही कुठं तरी सगळ्यांनी कामाला लागा आणि त्या पद्धतीने कसा न्याय निवाडा करायचा या माणसाचा हे आता तुम्ही सगळ्यांनी ठरवा आणि आम्हाला न्याय द्या. आज तमाम बारामतीकर या प्रांत कार्यालयामध्ये जमलेले आहेत. स्वर्गीय आदरणीय अजितदादा यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जरी काल संध्याकाळी घोषणा केलेली असेल की शासकीय चौकशी किंवा CBI चौकशी केली जाईल, परंतु सदर CBI चौकशी निपक्षपातीपणे केली जावी अशी संपूर्ण बारामतीकरांची इच्छा असून त्या कारणास्तव सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत. आज सर्व बारामतीकर मिळून जे अजितदादांवर जीवापाड प्रेम करणारे सगळे इथले कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वजण जमा होऊन प्रांत कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. तरी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी एकत्र मिळून निपक्षपातीपणे CBI चौकशी करून अजितदादांच्या मृत्यूच्या प्रकरणी जो काही घातपात झाल्याचा संशय आहे किंवा त्याबद्दलचा काही दुजोरा मिळत नाही ते संपूर्ण क्लिअरिफिकेशन द्यावं आणि हे सगळं क्लिअर करावं असं तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. त्यामुळं जे काही ते पब्लिक जमलेलं आहे ते सर्वांनी मिळून प्रांतांना
पत्र द्यायचं आहे आणि त्यानंतर समोरील चौकशी ही निपक्षपातीपणे व्हावी असे नम्र विनंती प्रांताधिकाऱ्यांना सर्व बारामतीकरांच्या मार्फत केली जाईल. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.